तर बघा काय माहिती आहे याच्यात काय म्हटलेलं आहे. गेल्या वर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5% वाढवण्यात आला. पहिल्यांदा मार्च महिन्यात जी आर निघाला, त्यानुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 2% वाढवत 55% करण्यात आला. नंतर ऑक्टोबर महिन्यात जी आर आला आणि त्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवत 58% एवढा करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी 2026 पासून किती महागाई भत्ता वाढणार या संदर्भात सुद्धा आकडेवारी समोर येत आहे. AICPIच्या आकडेवारीनुसार या जानेवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 ते 5% वाढवण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 कालावधीमधील AICPIची आकडेवारी समोर आली आहे. तसेच लवकर डिसेंबर महिन्याची पण आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या जानेवारीपासून किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे शासकीय सेवेत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मात्र अजूनही 55% एवढाच आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून या महागाई भत्ता वाढीची अजूनही प्रतीक्षा आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या टप्प्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी आशा होती, पण नववर्ष सुरू होऊन राज्य कर्मचाऱ्यांच्या दिवाळीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% झाला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना लवकर याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी कर्मचारी संघटना लावून धरली आहे. दरम्यान आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. राज्यातील सरकारी निमसरकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारात महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल असा दावा होतो आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे 16 जानेवारीनंतर राज्य सरकार याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत त्याचा जी आर जारी होईल आणि त्यानंतर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 3% वाढीचा जी आर या महिन्यात जारी होणार असला तरी देखील वाढ जुलै 2025 पासून लागू राहील. म्हणजे जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते थकबाकीसुद्धा मिळणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, चॅनलला विसरू नका. धन्यवाद.